रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण सगळेच शांतता शोधत असतो आणि कधीतरी अशी एखादी वाट समोर येते जिथं पाऊल टाकताच घड्याळाचे काटे थांबल्यासारखे वाटतात. इथं काही मोठं करायचं नसतं. कधी एखादं पाखरू पाहायचं, तर कधी अनोळखी चेहऱ्यातलं ओळखीचं हसू शोधायचं. शेतातल्या पिकांचा तो वास आणि लोकांशी मारलेल्या त्या साध्या गप्पा. आणि मग अचानक जाणवतं की इतके दिवस आपण शोधत होतो ती जागा हीच तर आहे. काजू फार्म रिसॉर्टला भेट दिल्यानंतर माझंही असंच काहीसं झालं. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते निवांत क्षण आणि आपुलकी जपणारी इथली साधी माणसं, या सगळ्यामुळं हा फक्त एक रिसॉर्ट राहत नाही, हा एक अनुभव बनतो. चला तर मग हा अनुभव तुम्हीही आमच्यासोबत घ्या. त्या प्रसन्न सकाळी आम्ही वेसर्डे गावातील भैरीचं मंदिर आणि महादेवाचं प्राचीन मंदिर पाहण्यासाठी निघालो. वेसर्डे गावातील हे भैरीचं मंदिर गावातल्या शाळेत आहे असं समजलं आणि शाळेतली मुलंच आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेली. मालवण माहिती आहे? मालवणला राहतो. कधी कोण कोण गेले मालवणला फिरायला? गेलाय? वरचं पण आहे रे. आता सकाळची शाळा आहे तुमची. किती ते किती असते? 7 ते 8:30. 7 ते 4. आणि कितवी पर्यंतची शाळा आहे? 7वी. पहिली ते 7वी. भैरीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि शाळेतल्या मुलांशी गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही निघालो महादेवाचं पुरातन मंदिर पाहण्यासाठी. माझे संपूर्ण नाव प्रकाश इंदुराव गुरव. बर. इथला पुजारी आहे मी. बर. तसेच काजू फार्म रिसॉर्ट हा. मध्ये कुक आहे बर. आणि त्याची पूर्ण देखभाल ही सगळी माझ्याकडेच आहे. बर. तसेच हे मंदिर खूप प्राचीन आहे. बर. पांडवकालीन असे आमचे पूर्वज आजय पंजे जे आमचे होते हा. तिने आम्हाला सांगितलेलं आहे की हे खूप प्राचीन मंदिर आहे. बर. ज्याने पांडवांनी बांधलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे मंदिर आता दुरुस्तही करता येत नाही, काही नाही, कारण का देवाने तशी परवानगीच दिलेली नाही. म्हणजे तो कौल वगैरे कौल काही तो- दिलेला नाही अच्छा. की याची दुरुस्ती कोणतीही करता येत नाही. नाही. त्यामुळे हे असं आहे. छान आहे. पण इथली हिरवीगार शेतं बघून मी स्तिमित झालो आणि त्याविषयी अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा मला झाली. या गावात किंवा या परिसरामध्ये शेती कोणत्या कोणत्या प्रकारची केली जाते, जरा माहिती सांगाल मला. या भागामध्ये पावसाच्या जास्त प्रमाण असल्यामुळं हा. ऊस, भुईमूग आणि पावसाळी भात. ऊस, भुईमूग आणि पावसाळी भात.
बर त्या ऊसावर जोर असतो, ह्या पिकावर जोर जास्त. बरोबर बरोबर. आणि ही इथं जी दिसते हे काय हे भुईमूग आहे? भुईमूग आहे. हा. हा साधारण 4 महिन्याचा आहे, बरोबर 120 दिवसाचा. बरोबर. त्याच्या आता डिसेंबरला आम्ही 26 डिसेंबरला घातलाय. तो आता साधारण 28 एप्रिलपर्यंत त्याला काढायचा. बरोबर. हे काका जे पांढरी फुलं दिसत आहेत ती कसली आहेत? पांढरी फुलं ही आम्ही मुगामध्ये हे करतो, पांढरा तीळ मसाल्यामध्ये जे वापरतो. पांढरा तीळ. हा पांढरा तीळ, बरोबर त्याचं पीक आपल्याकडे मुबलक येतं. बरोबर. वर्षभर लागणारा तीळ आम्ही घरातच पिकवतो. बरं त्यानंतर आता ते नाही आहे, धना पण आम्ही इथं करतो. बरोबर. धना काढून टाकला आम्ही. त्यानंतर उंच आहे तो मका आहे. मका जनावरांच्या दुभत्या जनावरांनी तो रोज नेऊन कापून घालायचा. अच्छा बरं. म्हणजे तो फक्त त्याच्यासाठीच केलेला आहे, दुभत्या जनावरांना जनावरांसाठी मिळावं म्हणून. बाकीचं काही नाही. त्यानंतर तो ऊस आहे. ऊस आहे बरोबर. हा. या ऊसामध्ये जवळजवळ भरपूर जाती आहेत, पण आमच्याकडे येणारी म्हणजे पावसाच्या हवामानाला टिकणारी जात म्हणजे ही 9205. आता भुकेची जाणीव झाली होती, त्यामुळं आम्ही आमचा मोर्चा सरळ रिसॉर्टच्या दिशेनं वळवला. रिसॉर्टच्या कॅम्पसमध्ये एक फेरफटका सुद्धा मारला. इथे एक सुंदर झोपाळा आहे. आणि काही अंतरावर एक टॉवर सुद्धा बांधलेला आहे. तिथून पूर्वेकडचं खूप सुंदर दृश्य दिसतं. मस्त मस्त जागा आहे. समोरचं सगळं एवढं सुंदर दृश्य दिसतंय आणि आता नाश्ता करायचा. खूप थँक्यू. आता आम्ही ज्या सूटमध्ये राहिलो होतो तो सूट पाहूया. या एका सूटमध्ये 2 बेडरूम आहेत. दोन्हीही अगदी ऐसपैस आणि आरामदायक. शिवाय दोन्ही बेडरूम्सना वेगवेगळी अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहेत. गरम पाण्यासाठी गिझरची सोयही आहे. अगदी मस्त. इथलं वातावरण चांगलंच आल्हाददायक आहे. जेवणाच्या तयारीसाठी मीही थोडा हातभार लावला. काजू फार्म रिसॉर्टमध्ये आल्यानंतर काजूची भाजी नाही खाल्ली तर काय मजा आहे. नेमका आता काजूचा सीझन सुरू आहे आणि आपल्यासाठी इथं ओल्या काजूगरांची भाजी केलेली. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता आपण पक्षी निरीक्षणासाठी जाणार आहोत. आणि जाणार आहोत म्हणजे काय, याच्यात या हातात चटई आहे आणि इथं भडंग आहे, कांदा आहे, पेपर घेतलेला आहे. इथल्या एका छोट्याशा जंगलामध्ये आपण जाऊन थोडा वेळ तिथं बसणार आहोत. मस्तपैकी जंगल अनुभव घेणार आहोत. खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशी ही जागा आहे. आपण इथं बरेच पक्षी पाहिलेले आहेत, त्यांचे फोटो काढलेले आहेत. सगळ्यात आधी आम्हाला एक रानकोंबडा दिसला. त्या पाठोपाठ घरट्यात बसलेला पांढऱ्या पोटाचा कोतवाल. झालंच तर टोई पोपट, छोटा सोनपाठी सुतार, करडा धोबी, व्याध, उदी पाठीचा खाटीक, पांढऱ्या गालाचा कुटुरगा हे पक्षी दिसले. विशेष म्हणजे निशाचर असणारे जंगल रातवा आणि सवाना रातवा हे पक्षीसुद्धा दिवसाढवळ्या आम्हाला पाहता आले.
खरं तर इथं येताना असं वाटलं नव्हतं की एवढ्या प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतील. आता दमछाकही खूप झालेली आहे, तर आता भडंग खाऊया आणि मग रात्र सफारीसाठी निघूया. अंधार पडायला अजून अवकाश होता. शिवाय मला चहाची तल्लफ देखील आली होती. मग चहा घेण्यासाठी आम्ही पुन्हा रिसॉर्टवर आलो. तुळस, गवती चहा, पुदिना छानपैकी एकत्र कुटून गरमागरम चहा दादांनी बनवून दिला. चहा पिताच चांगलीच तरतरी आली आणि मग आम्ही निघालो रात्र सफारीसाठी. सगळ्यात आधी आम्हाला तपकिरी वनघुबड दिसलं. आणि थोड्याच वेळात कव्यांच्या कळपाचे विजेरीच्या उजेडात चकाकणारे डोळे. आम्ही भारावून गेलो. ते दोघे गेले अगोदर इथं जंगलात फिरायला प्रकाश वगैरे गेला. आता प्रकाश येऊन करत होता ते जाऊन आले फक्त. नाही टेस्ट आहे हो, बरोबर आहे की. हे सगळं एवढं सगळं ताटामध्ये मटण एवढ्यामध्ये दिसतंय मला. ओके. चिकन फ्राय, चिकन फ्राय, तांबडा रस्सा बर, व पांढरा रस्सा, हा, रक्ती, हा, मटन फ्राय, मटन फ्राय, परत हे मटन चॉप्स, मटन चॉप्स, सोल कढी, सोलकढी. कांदा लिंबू आणि राईस आणि चपाती किंवा भाकरी तुम्हाला लागत असेल तसं एवढं संपायचं की आता हे मला. संपवावं लागणार तुम्हाला. वादळी वातावरणामुळं थोडा इथे लाईटचा प्रॉब्लेम झालाय, पण समोर आहे अस्सल कोल्हापुरी मटण, अगदी गरमागरम. आणि जोपर्यंत कपाळावर घाम येत नाही तोपर्यंत कोल्हापुरी जेवणाची मजा पण नाही. त्यामुळे आता जास्त बोलत न बसता मी जेवायला सुरुवात करतो. मस्त, झणझणीत आणि झकास. दुसऱ्या दिवशी सकाळी हवा अगदी थंड होती. रिसॉर्टमधील ते शांत आणि थंड वातावरण मन अगदी निवांत करत होतं. त्या निवांतपणातच आम्ही रिसॉर्टमध्येच वेळ घालवला. निघायची वेळ मात्र हळूहळू जवळ येत होती. गरमागरम वडापाव आणि तिखट मिरची असा झणझणीत नाश्ता आता झालेला आहे. आणि या कॅम्पसमध्ये आम्हाला 2 घरटी सापडलेली, 2 पक्ष्यांची घरटी. ती आता मी तुम्हाला दाखवतो. त्यातलं पहिलं घरटं जे आहे ते आहे तारीवाली भिंगरी, म्हणजेच वायर टेल्ड स्वॅलो या पक्षाचं. ही माती लिंपून लिंपून केलेलं हे घरटं आहे. आणि दुसरं घरटं जे आहे ते तुळशीच्या झाडात केलेलं आहे. आणि हे जांभळा शिंजीर किंवा जांभळा सूर्यपक्षी किंवा पर्पल सनबर्ड या पक्षाचं आहे. इथं बरीच झाडं दिसत आहेत, काजूची पण दिसत आहेत, आणखी काही दिसत आहेत, तर त्याविषयी थोडी माहिती सांगाल? इथं आम्ही जे हे काजू झाडं लावले आहेत ती साधारणपणे एक 10 वर्षाची आहेत. बरोबर. काय त्या झाडांच्या मध्ये वेंगुर्ला नंबर 7 हा. आणि वेंगुर्ला नंबर 4 बरोबर. या प्रचलित जाती आम्ही हे केलेले आहेत. हा. त्याची लागण केलेली आहे. बरोबर. त्याचबरोबर आंबा, काय पायरी, हापूस, बरोबर. केशर या बरोबर. जातीची लागण केलेली हा. आहे. त्याचबरोबर पेरू, हा. काय कडीपत्ता, तुमचं कडीलिंब यासारखी ही झाडे लावलेली आहेत. बरोबर.
काजू फार्म रिसॉर्टमध्ये 10 लोकांची सोय होईल एवढी मोठी डॉर्मिटरी आहे. मित्रमंडळींसोबत एकत्र सुट्टी घालवायची असेल तर इथं आपली सोय होऊ शकते. कपलसाठी 2 रूम आहेत आणि दुसरा सूट देखील मोठा आणि प्रशस्त आहे. काजू फार्म रिसॉर्टच्या या निसर्गरम्य परिसरात गेट टुगेदर, वाढदिवस, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम सुद्धा रंगतात. इथल्या प्रसन्न वातावरणात या कार्यक्रमांना एक वेगळाच रंग चढतो. निघता निघताच जणू हॅलो म्हणायला आलेल्या मलबारी सोनपाठी सुताराचे काही फोटो आम्ही काढले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील वेसर्डे गावात वसलेल्या काजू फार्म रिसॉर्टमध्ये येणं म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर स्वतःशीच नव्याने संवाद साधणं आहे. आणि कदाचित तुम्हाला सुद्धा ही जागा तीच वाटेल जी तुम्ही इतके दिवस शोधत होतात. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. चला पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, एका नवीन कथेसह.